संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यामुळे एक पवित्र आणि सात्विक ऊर्जा पुण्याच्या कणाकणात आणि नसानसात सामावलेली आहे. पुणे तिथे काय उणे असे म्हणताना खरोखरच सुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान आणि संस्कृती रक्षक पुण्याचा आणि इथे वास्तव्य असल्याचा खरोखर अभिमान वाटतो. दरवर्षी आषाढी एकादशीला आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाकरता संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वराची पालखी देहू आळंदीहून लाखो वारकऱ्यांसमवेत प्रस्थान करते. या दोन महत्त्वांच्या पालख्याबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखी सासवड येथून पंढरपूरकडे रवाना होते. म्हणून महाराष्ट्रातल्या या सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा आज मला मोह होतोय. पूर्वी जाती व्यवस्थेवर आधारित भक्तांचे समूह आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देऊन त्या समूहांना दिंडी म्हणायचे. तर या सोहळ्यात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायी पायी चालत जातात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक विणेकरी असतो आणि विणेकऱ्यानंतर टाळकऱ्यांचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे ध्वजही असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग, स्त्री पुरुष, काही वेळा अख्खेच्या अख्खे कुटुंबच्या कुटुंबी असते. तर आजकाल सुखवस्तू पांढरपेशा लोकही दिंडीत सहभागी होताना दिसतात आपल्याला. साधारणतः धोतर किंवा पायजमा, सदरा, गांधी टोपी असा पुरुषांचा, तर नऊवारी साड्या असा स्त्रियांचा पोशाख असतो. काही स्त्रिया नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतात. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वराच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग आणि भक्तिरसात न्हालेले मन. ऊन, पाऊस, वादळ वारा अगदी कशालाही न जुमानता विठुरायाच्या ओढीने आसुसलेली पावले असे हे जनता जनार्दनाचे रुपडे. आळंदीच्या मंदिराचा कळस हलला की पालखी निघायची असा संकेत. देवळाचा कळस खरोखर हलतो अशी भाविकांची श्रद्धा अजूनही आहे. षोडशोपचार पूजा होऊन पालखी प्रथम ज्ञानेश्वरांच्या मामांच्या गावी आपेगाव येथे जाते व नंतर गांधीवाडा येते. पुढे काही दिंड्या, मध्यभागी पालखी आणि मागे काही दिंड्या अशी रचना असते. देहूहूनही अशाच पद्धतीने पालखी निघते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांचा पंढरपूरला पायीच चालत जाण्याचा मार्ग जरी भिन्न भिन्न असला तरी पुण्यात मात्र या दोन्ही पालख्या एकाच दिवशी येतात आणि पुणे शहर टाळ, मृदुंग आणि विठ्ठलाच्या गजराने दुमदुमून निघते. रांगोळीच्या पायघड्या, फुलांचा वर्षाव होतो. विणेकऱ्यांना हार, फेटा, पागोटे, शाल अशा वस्तू देऊन त्यांचा मान राखला जातो. सेवाभावी संस्था आणि सर्वच जण आपापल्या कुवतीनुसार अन्नदान करतात. स्वच्छ पाण्याचे टँकर, डॉक्टरांचे फिरते पथक, वैद्यकीय सेवा या सगळ्या गोष्टी दिंडीसोबत असतात. दिवसा लवकर उठून शुचिर्भूत होऊन अभंग म्हणत चालू लागायचं. मध्यान्हीला पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडेला झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायची आणि पुन्हा चालायचं. अंधार झाला की जवळपासच्या गावी मुक्काम करायचा. काही दिवसानंतर मात्र हे सारं एकसुरी होतं. तेव्हा मनोरंजनासाठी रिंगण नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो. एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होऊन वर्तुळाकार रिंगण करतात. मध्यभागी पालखी, ध्वज, रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या जातात. 2 मानाचे अश्वही असतात. एक माऊलीचा अश्व असतो, त्यावर कोणी आरूढ होत नाही, तर दुसऱ्या अश्वावर मात्र एक घोडेस्वार आरूढ होतो. माऊलीचा अश्व पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकांना मान टेकवून रथाला प्रदक्षिणा घालतो आणि पुन्हा पळत जातो. हा क्षण पाहण्यासाठी अक्षरशः लाखो वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात. ठराविक संकेतानंतर हे अश्व गोलगोल फेऱ्या मारून रिंगण घालतात. तेव्हा अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. त्यानंतर वारकरी रिंगणात उतरतात आणि मग झिम्मा, फुगडी, विविध प्रकारच्या उड्या, लेझिम, भारुडे असे सामुदायिक खेळ खेळले जातात. मजल दर मजल करत साधारणतः 16 ते 17 दिवस चालत चालत भजन कीर्तनात रममाण होत दोन्ही पालख्यांचे वारकरी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येऊन पोचतात. बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठू रखुमाईची महापूजा होते आणि विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते. भगव्या रंगाचे झेंडे मेघाच्छादित सावळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूपच उठावदार दिसतात.
भडक गुलाबी किंवा केशरी रंगाची पागोटी आणि हिरव्या, जांभळ्या किंवा लाल रंगाची लुगडी नेसलेल्या स्त्रिया, अबीर बुक्क्याची उधळण, टाळ, चिपळ्या, मृदंग, हरिनामाचा घोष, सामुदायिक अभंग पठण या सगळ्याची मेघगर्जनेशी स्पर्धा चालू असते. पावसाच्या सरी कधी सुखद तर कधी मुसळधार पाऊस अक्षरशः झोडपून काढत असतो. पण रंग, गंध, नाद आणि भाविकतेने प्रभारित झालेले असे हे वातावरण, पालख्यांचा सोहळा हे सारं पाहून जर एखादा मराठी माणूस आतून हलला नाही तर खुशाल त्याच्या मराठीपणाविषयी शंका घ्यावी. पांडुरंग पांडुरंग.